यज्ञाने पातके नष्ट झालेली असे समजावेत. हे सगळे यज्ञ करणारे जे आहेत ते यज्ञाने काय होतं तर पातक नष्ट होतं. आपल्याला वाटतं ना की आपलं गेल्या जन्मीचं किंवा अनेक जन्मीचं काही पाप असेल तर ते कसं नष्ट व्हावं, तर ते यज्ञाने नष्ट होतं. प्राणायाम आहे, त्याच्यानंतर द्रव्य यज्ञ आहे, तपोयज्ञ आहे, योग यज्ञ आहे, स्वाध्याय यज्ञ आहे, ज्ञान यज्ञ आहे. तर हे सगळं यज्ञ वेगवेगळे केल्याने आपली पातक नष्ट होतात. यज्ञ क्षपित कल्मषाः असं समजावेत असं त्यांनी म्हटले. तेव्हा ह्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत. जे आपण काय केलं असता आपली पातक नष्ट होतात, तर स्वाध्याय केल्याने नष्ट होतात. त्याच्यानंतर द्रव्य यज्ञ करावा, तपोयज्ञ करावा, ज्ञान यज्ञ करावा, स्वाध्याय यज्ञ करावा किंवा प्राणायामाचा यज्ञ करावा. आणि असे सगळे यज्ञ केल्यानंतर किंवा यातले कुठल्याही एखाद्या यज्ञाचं जर आपण अवलंबन केलं तर आपली पातक नष्ट होतात. हे लक्षात ठेवलं म्हणजे आपण त्याप्रमाणे आपल्या आचरणामध्ये आणू शकतो की हे आपण करायचं. मग जसं आता द्रव्य यज्ञ, आता परवा जे आपण पैसे दिले सगळे तर तो द्रव्य यज्ञच झाला ना. आपल्याला त्यातून काय नको आहे, आपण फक्त त्याचं हवन केल्याप्रमाणे ते दिले. अशा प्रकारे करायला हवे म्हणजे आपली काही पातक नष्ट होतात. आणि असंच करत करत पातक नष्ट झाली की नवीन कर्म आपण करायचं नाही, म्हणजे तयार करायचं नाही त्याचं काही अपूर्व असं पाप किंवा पुण्य. तर ते तसं झाल्यानंतर सगळ्या कर्मांचा क्षय होतो आणि मग पुनर्जन्माचं काही कारण पडत नाही, एवढा त्याचा परिणाम होतो. नाहीतर आपल्याला सगळे भोगण्यासाठी, चांगलं वाईट भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पण आपल्याला जर सगळी पातक घालवायची असतील तर हे करायला पाहिजे. लक्ष्मी तंत्रामध्ये सुद्धा त्यांनी असं सांगितलं की तुम्ही असे वेगवेगळे यज्ञ करा म्हणजे तुमची पातक नष्ट होतील. पातक नष्ट झाली की गुरूंची कृपा, ईश्वराची कृपा होईल. ईश्वर कृपेने गुरूंची प्राप्ती होईल आणि गुरूंची प्राप्ती झाली की तुम्ही तुमचं पुढचं सगळा आपोआपच प्रवास तुमचा चांगला सुरू होईल असं त्यामध्ये पण सांगितलेलं. आता इथे पुढे त्यांनी पुढच्या श्लोकामध्ये 31व्या तेच म्हटलंय की यज्ञशिष्ट अमृत भुजो यांती ब्रह्म सनातनम नायम लोकोस्ते अयज्ञस्य कुतोन्या कुरु सत्समः. है ना, ते काय म्हणतात की हे जे आहे यज्ञशिष्ट अमृत भुजो, यज्ञाचे अवशिष्ट जे काही राहिलेलं असेल ते अमृत रूपी फल जे भोगतात ते कुठे जातात, ब्रह्म सनातन, सनातन अशा ब्रह्माला प्राप्त होतात. म्हणून पुरुष सूक्त त्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. बघा, त्यांचं म्हणणंच असं आहे की तुम्ही यज्ञ सतत करायला पाहिजे. असा एक यज्ञ बसून केलाय किंवा पुत्रकामेष्टी केला, आमचं केलं असं यज्ञाची अपेक्षा नाहीये त्यांना. त्यांना नित्य यज्ञाची अपेक्षा आहे. नित्य यज्ञ करत राहिलं की त्यांनी देव संतुष्ट होतात. यज्ञेन यज्ञमयजंत देवाहा. आणि हा पहिला धर्म आहे प्रत्येक माणसाचा की आपण काहीतरी आपल्या नित्य नियमित कर्मांशिवाय इतर काहीतरी कर्म आपण ज्यादा केलं पाहिजे म्हणजे मग तो यज्ञ होतो. यज्ञ काही बसून हवन करून कुंड तयार करून करायला पाहिजे असं नाहीये. पण नित्यकर्मामध्ये आपण एखाद्याला दुसऱ्याला काही कार्यासाठी मदत करणं किंवा आपल्या नित्य नियमांमध्ये नसलं तरी सुद्धा काहीतरी आपण देणं आपल्यामधलं, तो एक प्रकारचा यज्ञ होतो. म्हणून आपण नेहमी असे यज्ञ करावेत. तर असे जे यज्ञ करतात त्याचं जे अवशिष्ट राहतं ते जे फळ आपण भोगतो ते फळ भोगणारे शाश्वत ब्रह्मपदाला प्राप्त होतात. जो अयज्ञ करणारा आहे म्हणजे यज्ञ न करणारा जो माणूस आहे, हे 12 यज्ञ जे सांगितलेत वरती, द्रव्य यज्ञ, तपोयज्ञ, ज्ञानयज्ञ, योग यज्ञ, स्वाध्याय यज्ञ, प्राणायामाचे यज्ञ, हे सगळे जे यज्ञ सांगितलेले आहेत त्याच्यापैकी एक देखील यज्ञ न करणारा अयज्ञी, काय म्हणलंय त्यांनी, अयज्ञस्य नायम लोकोस्ते यज्ञस्य,
न अयम लोको अस्ति अयज्ञस्य. अयज्ञी माणसाला हा लोक सुद्धा नीट नाही, तर अन्य अन्य परलोकाचं कुठे बघितलंय तर ह्या लोके सुद्धा त्याचं धड काही होत नाही, तर पुढच्या जन्माचं कोणी बघितलंय किंवा परलोकामध्ये राहणार तो कसा आहे कोणी पाहिले. तेव्हा यज्ञ न करणाऱ्याला हा मनुष्य लोक देखील प्राप्त होत नाही, म्हणजे ऐहिक सुख त्याला मिळत नाही. मग परलोकातली उत्तम गती कुठून मिळणार? परलोकात कुठे जाणार, काय करणार याची चिंता कशी म्हणजे तुम्ही करणार? तो इथंच नीट नाहीये. म्हणून तसं होता कामा नये. असे लोक तिर्यक योनीला वगैरे जातात. पशु पक्षी वृक्ष अगदी तमोगुणी असतील पूर्ण तर वृक्ष होतात. वर्षानुवर्षे एका जागेला उभे राहून सगळी फळं तुम्ही दुसऱ्याला देत राहणे हे काम त्यांना करावं लागतं. आणि हे करून करून जेव्हा त्यांचं संपतं तेव्हा तो वृक्ष पडतो. म्हणजे किती जन्म त्याला, किती वर्षानुवर्ष त्याला एकेका ठिकाणी उभं राहून कार्य करावं लागतं बघा. मग तिर्यक योनीमध्ये पशु पक्षी काय येतात, जन्मतात, कोण त्यांची मोजदाद करत नाही ना, त्यांना कोणी प्रोटेक्ट करणार असतं ना, काही नाही. आपल्या आपल्या अंड्यातनं बाहेर येतात, जसे इन्स्टिंक्ट प्रमाणे जगतात, त्यांचं आयुष्य असेल तेवढं राहतात आणि जातात एक दिवस. असे तिर्यक योनीला प्राप्त होतात. म्हणजे त्या ठिकाणी असं काही कर्म तुम्ही करू शकाल, त्याच्यातून तुम्ही स्वतःची काही प्रगती करू शकाल असं त्यांना चान्सच मिळत नाही. माणसाला कसं तो संधी आहे की नाही, हे या जन्मी आपण काहीतरी आणखीन चांगलं करूया म्हणजे आपल्याला पुढचा जन्म जास्त सुखाचा होईल किंवा या जन्मी सुद्धा आपल्याला सुख मिळेल, असं आपण प्रयत्न करू शकतो. दुसऱ्या कुठल्याच योनीमध्ये नाही. देवयोनीत सुद्धा नाहीये, ती सुद्धा भोगयोनीच आहे. पुण्य भोगतात देव. स्वर्गामध्ये जे जातात ते फक्त पुण्य भोगतात. त्यांना तिथे नवीन कर्म करता येत नाही मुक्ती मिळवण्यासाठी. म्हणून त्यांना इथेच पृथ्वीवर जन्माला यावं लागतं, तर ते मुक्त होतात. मुक्ती मिळवण्यासाठी दुसरा कुठला लोक नाहीये. हा जरी मर्त्य लोक असला तरी इथे मुक्ती मिळवता येते. म्हणून देव सुद्धा या ठिकाणी चांगला जन्म घेऊन त्याच्यात योगाभ्यास करून त्याच्यात ज्ञान प्राप्त करून मुक्त व्हायला बघतात. पण त्या सगळ्या भोगयोनी. तिर्यक योनीमध्ये भोग भोगायचे, सगळे पशु पक्ष्यांना फक्त भोग भोगायचे. माणसाला कसं भोग भोगायचे असतातच, पण त्याला नवीन कर्म करण्यासाठी संधी दिली जाते. त्या समोर रस्ता असतो की हा रस्ता आहे, या रस्त्याने तुम्ही गेला तर तुम्हाला मोक्ष मिळेल. हा रस्ता बाकी कोणाला नाही. म्हणून मनुष्य जन्म हा देवांना सुद्धा आवडतो असं म्हणतात की देव सुद्धा येतात आणि मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. देव म्हणजे इथं जे पुण्य कर्म करून गेलेले लोक जे स्वर्गामध्ये येतात जन्माला, जेव्हा स्वर्गात त्यांना वास असतो त्यांचा, ते पुन्हा पुन्हा जन्म करतात. दशरथासारखे राजे हे तिथे राहतात, काही वर्ष पुण्य भोगतात, परत जन्माला येतात. पण परत जन्माला त्याला मुक्ती मिळवायची. असं विवेकानंद रामकृष्ण अशी जोडी निर्माण होणं सुद्धा अवघड आहे. इतकं गुरूंच्या प्रती श्रद्धा, इतकी गुरूंच्या प्रती सगळं तुमचा, किंवा गुरूंनी इतकं सगळं ज्ञान त्यांना देणं, हे सुद्धा मोठ्या अवघड गोष्ट आहे ना. सगळे गुरु काही सगळ्या शिष्यांना ज्ञान देत नाहीत. त्याची योग्यता लागते, त्याशिवाय ते देत नाही. ते पूर्ण तुम्ही तयार झाल्याशिवाय आणि काही देऊन उपयोग होत नाही, राहत नाही, टिकत नाही. आता आपल्याला काय ह्याच्यातून ज्ञान कमी मिळतं का? मिळतच की सगळं ज्ञान. जे गुरु सांगणार आहेत ते सगळ्यांनी सांगितलेलं आहे. सगळं आत्मज्ञान दिलेलं आहे. वागायचं कसं ते सांगितलेलं आहे. आपला सत्वगुण कसा वाढवायचा ते सांगितलेलं आहे. ह्या कुठल्या कुठल्या साधना करतात ते सांगितलेलं आहे. मग हे सगळं गुरु शिकवतातच. आपल्यापाशी टिकतं का ते? आपण टिकवून त्याच्यातून वाढवत नाही स्वतःला. म्हणून मी नेहमी म्हणते की पोथ्या जरी आपण वाचल्या तरी त्या वाचून म्हणजे सोडून द्यायचं नाही, तर त्याच्यात जे सांगितले ते करायचं. म्हणजे समजा एखाद्या पोथीत सांगितलं असेल की या पोथीमधलं हे स्तोत्र जर 1000 वेळा वाचलं तर अमुक अमुक फळ मिळेल, तर तेवढं वाचून थांबायचं नाही, ते 1000 वेळा म्हणून बघायचं की काय मिळतं फळ त्याचं. म्हणजे असं केलं तर होईल. तसं ह्याच्यात जे काही सांगितले ते करून बघूया, आपण यज्ञ करून बघूया.
अशा प्रकारे निष्काम कर्म करून बघूया आपल्याला काही फळ मिळतं का. बघितलं तर आपल्याला त्याचा फायदा नक्की आहे. आणि असं करणारे लोक आपल्याला माहिती आहेत. आपल्याकडे संत महात्मे आहेत सगळे. असं काही नाही की आपल्याकडे कोणी असं झालाच नाहीये. बरोबर की नाही. आपल्या आजूबाजूला नसेल दिसत, पण आपले संत महात्मे एवढे सगळे आहेत ना, ते सगळे असं मागून दाखवले त्यांनी. आता आता झालेले संत महात्मे योगी अरविंद आतापर्यंत होते. मग यांनी करून दाखवलं ना. म्हणजे ज्या अर्थी त्यांना जमलं त्या अर्थी आपल्याला थोडा तरी भाग जमायला हरकत नाही. जरी गृहस्थ असलो आणि जरी आपल्या मागे अनेक व्याप असले तरी सुद्धा थोडंफार जर उपासना घेतली तर आपल्याला काही हरकत नाही जमायला. म्हणजे ते घ्यायचं आपण. ज्ञान तर देतात, सगळे ज्ञान देतात. ज्ञान आपल्याकडे झाकलेलं नाहीये. उघड आहे. उपनिषदाची पुस्तकं विकत मिळतात. उपनिषदावर कित्येक लोकांनी भाष्य लिहिले. ते जुनी भाष्य कळत नाहीत म्हणून त्यांच्या भाष्यांचं भाषांतर आत्ताच्या भाषेमध्ये केले. हो की नाही. आत्ताच्या भाषेत कळावं म्हणून. तुम्ही बघा विवेकानंद केंद्रामध्ये बृहदारण्यकाचं वगैरे सुद्धा शंकराचार्यांच्या संस्कृतचं भाषांतर इंग्लिशमध्ये केलेलं आहे. मग न कळायला काय झालं आपल्याला. समजा आपल्याला संस्कृत येत नसेल तर इंग्लिशमध्ये वाचून हिंदीमध्ये केलंय. हिंदीमध्ये वाचून आपल्याला कळायला हरकत नाही. म्हणजे ज्ञान आहे. ज्ञान उघड आहे. ज्ञान सगळेजण देतात आहेत. आपल्याला ते टिकलं पाहिजे. घेतोय आपण. घ्यायला सुद्धा काही आपलं हे नाही. ज्ञान घेतो. आता हे सगळं ज्ञान घेतोच आहे की आपण. पण आपल्यापाशी स्थिर राहायला पाहिजे. आचरणातही यायला पाहिजे. आपल्या मनामध्ये त्याची स्थिरता पाहिजे. मनन करायला पाहिजे. म्हणजे घडत नाही. तेच मला म्हणायचं. ते घडायला पाहिजे आपल्या हातनं. एखादा तरी अंश यातला आपल्या हातनं घडायला पाहिजे. मग आपल्याला ते जमतं सगळं करायला. सारखं हॅमर करायला पाहिजे. हो ना. म्हणून तर पुन्हा पुन्हा ऐकायचं, पुन्हा पुन्हा वाचायचं. श्रवण केलेची करावे, मनन केलेची करावे असं म्हणलंय ना समर्थांनी, की पुन्हा पुन्हा केलं म्हणजे मग ते आपल्या नीट लक्षात राहतं. लक्षात राहिलं की आपोआप आचरणातून येतं. सहज होतं मग ते. त्याला त्रास होत नाही, क्लेश होत नाही. क्लेश नाही होता कामा. क्लेश न करता अध्यात्म झालं पाहिजे. क्लेश करूनच अध्यात्म होतं असं नाहीये. देहदंड दिला तरच तुमचं अध्यात्म झालं असं नाही. विनाक्लेश व्हायला पाहिजे. सहज व्हायला पाहिजे. पण ते होतं. त्याच्यातही काही अवघड नाही. पण सारखं त्याच्यामध्ये असायला पाहिजे. मग होतं. जे काही आता आपल्याला प्रसंग आले तर आपल्याला त्या ठिकाणी गीतेचं अनुसरण करायला पाहिजे की असं होतं तर यातनं बाहेर पडायचंय, यातनं निभावून जायचंय. असं थोडं मनाची तयारी आपल्याला पाहिजे. त्या परमेश्वरावर आपली श्रद्धा पाहिजे की ठीक आहे. नाही तर माझ्याच वाट्याला का आलं म्हणून त्याच्यावर सारखा राग धरला की मग ते होणार नाही ना. आपले काबूत. बरोबर आहे. बरोबर. तरच ते आपल्या अंतःकरणामध्ये ते उतरेल. तसं याने म्हणलं की अयज्ञ माणसाला मनुष्यजन्म सुद्धा नीट भोगता येत नाही तर त्याच्या परलोकातली उत्तम गती त्याला कुठून मिळणार. ऐसे अनादिसिद्ध चोखट. त्यांनी शब्द फार छान वापरलाय. अनादिसिद्ध. चोखट म्हणजे शुद्ध. ऐसे अनादिसिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्रे. आणि ते पण दिले जे श्लोकामध्ये नाहीये. त्यांनी दिले की ब्रह्म अहम अहम ब्रह्मास्मी हा जो उपनिषदामधला मंत्र आहे, महावाक्य आहे. उपनिषदातले जे मंत्र आहेत ना त्याचे जप नसतो करायचा. म्हणजे अहम ब्रह्मास्मी अशी माने ओढायची किंवा तत्वमसी तत्वमसी याची माने ओढायची. उपनिषदातले 4ही महावाक्य आहेत पण त्या 4ही महावाक्याचा जप करायचा नाही. ती महावाक्य समजून घेऊन आपल्यामध्ये बिंबवायचे. त्याचं जप कोणी सांगितलेलं नाही. हा जो मंत्र दिलाय अहम ब्रह्मास्मी हा मंत्र आहे. हा मंत्र तो सेवन करतात म्हणले. सेवन करतात म्हणजे तो पूर्ण त्यांच्या अंगामध्ये उतरलेला आहे. म्हणजे असं यज्ञ करतात ते शुद्ध झालेले असतात. ते जे ज्ञान त्यांना प्राप्त होतं ते ज्ञान ते त्याचं सेवन करतात. ते ब्रह्मनिष्ठ असतात.
ब्रह्माहम मंत्र, अहम ब्रह्मास्मी या मंत्राने ते सिद्ध झालेले असतात. त्यांना ब्रह्माचं सेवन करता येतं, ज्ञानाचं सेवन करता येतं. ऐसे शेषामृते झाले, असं ते शेष राहिलेलं अमृत ज्यांनी प्यायलेलं आहे, हो ना, शेषरूपी अमृताने झाले म्हणजे तृप्त झाले, की अमरते भाव आले, अमर झाले ते. म्हणून ब्रह्म ते झाले अनायासे. हे अनायासे शब्द महत्वाचे. अनायास होत, सहज होत. म्हणून अध्यात्म सुद्धा ओढून ताणून करायचं नाही. आपलं मन नसेल ना तर त्यावेळेला बसायचं नाही जप करायला. ओढून ताणून जप करून नुसता शारीरिक त्रास होतो, चिडचिड होते. आपल्याला वेळ नसेल आणि आपल्याला जर दिसत असेल की आपल्या हातनं हे होणार नाही तरी सुद्धा आपण करायला बसलो तर आपली खूप चिडचिड होते. तेव्हा ती चिडचिड होता कामा नये. शांतपणाने सवड असेल, मन असेल, लक्ष असेल तर करावं, नाही तर एखाद्याशी नाही झालं म्हणून काही बिघडत नाही. एखाद्याशी नाही करायचं जप, मग काय करायचं, चिडचिड करून त्रास जीवाला करून करायचं नाही. अनायास झालं पाहिजे, शांतपणाने अध्यात्म झालं पाहिजे. उगीच त्याला ओढून ताणून बसलेत आणि नाही नाही काही करून आज अगदी मग याला ओरड त्याला ओरड, मनातनं सगळ्या चिंता आपली होणार आहे की नाही, आपलं मी एवढं बसले तरी माझं होत नाही, असं काही करायचं नाही. अनायास करायचं, शांतपणाने जेवढं जमेल तेवढा जप करायचा, तेवढी साधना करायची. नाही जमली एखाद्याशी तर नाही जमली, नाही आता आपल्याला देवाला जायला जमलं, समजा आपण नियम केला अगदी की नाही रोज एवढं दर्शन घ्यायचं, पण एखाद्याशी नाही जमलं तर नाही जमलं. काही किती अडचणी येतात, अडचणी गृहस्थाला खूप अडचणी येतात. तर या अडचणीतनं बाहेर पडणं सुद्धा काही वेळेला अवघड जातं. मग नाही जमायचं, मग आता काय करणार. म्हणून अनायासे. म्हणून मला हे जे खूप देहदंड करून जे साधना करून घेतात ना ते मला स्वतःला फारसं पटत नाही. कारण का तर देहदंड करून जबरदस्ती करून त्या देहाला मोल्ड करायचं आणि तयार करायचं. तर काहींना एखाद्या आवश्यकता असेल काय माहिती मला, पण त्यांनीच अध्यात्म साधेल असं नाही. अनायासे झालं पाहिजे, म्हणजे इतकं सहज झालं पाहिजे की लहानपणी आता आपण रोज सायकली खेळत होतो की नाही. कधी सायकल सुटली हो खेळायची, काय तारीखवार काही आहे का, जबरदस्ती आहे काही नाही, आपोआप ते सुटलं सहजगत्या. तसं आपोआप सहजगत्या अध्यात्म व्हायला पाहिजे. फार देहाला दंड केलाय, उपास तापास केलेत आणि अगदी तुम्ही पाण्यात बसलाय, अगदी तुम्ही ह्याच्यात बसलाय, तर इतका देहदंड करून अध्यात्म करावा असं नाही. त्यापेक्षा ज्ञान घ्यावं आणि शांत मनाने जितकं आपल्याला समाधानाने, मनाचं समाधान हे जास्त महत्वाचं. समाधानाने वृत्तीने आपण करावं, समाधानी राहावं नेहमी. मग आपल्याला हे अध्यात्म चांगलं जमतं. ते हा मार्ग मला जास्त सोयीचा वाटतो, देहदंड करून हे करण्याचं. झोपायचंच नाही अजिबात. आता नैसर्गिक आहे, तुम्हाला झोप शरीराला आवश्यक आहे, त्याशिवाय शरीर यंत्र नीट चालत नाही. शरीर हे शेवटी यंत्र आहे, ते नीट चाललं तर अध्यात्म आहे, ते चाललंच नाही तर कुठून अध्यात्म करणार. त्यामुळे त्याला नीट चालवण्यासाठी जे आवश्यक आहे त्या गोष्टी त्याला द्यायलाच पाहिजे. की ती काय मजा नाहीये. आता रोजचं जेवण हे काय गंमत म्हणून जेवत नाही. आता कधीतरी हॉटेलमध्ये जेवलं, चायनीज खाल्लं, अमकं खाल्लं तर ती मजा आहे. पण रोजचं स्वयंपाक, रोजचं जेवण हे काही मजा म्हणून नसतं, ते देहाला आवश्यक असतं. त्यामुळे अनायास, म्हणून त्यांनी इथं तो शब्द वापरलाय की अनायास व्हायला पाहिजे, सहजगत्या अध्यात्म घडायला पाहिजे. उगाच ताण तणाव करून त्याच्यात सुद्धा आपल्याला ताण येता कामा नये, कारण त्यांनी सुद्धा बीपी लागेल मागे. हो ना, जसं इतर कर्मच झालं ना ते. जप करणं हे कर्म आहे की नाही, शारीरिक कर्म आहे, मानसिक कर्म आहे. मग त्याने जशी इतर कर्माने बीपी लागतं तसं यांनी सुद्धा लागायचं मागे. तेव्हा असं होता कामा नये, फार त्याच्यामध्ये ताणतणाव घेता कामा नये. आता हे असे यज्ञ करणारे अमर झाले, पण बाकीचे येरा विरक्ती माळ न घालीची, वैराग्य यायला पाहिजे. शंकराचार्यांचा भर सुद्धा विवेक आणि वैराग्यावर आहे. समर्थ रामदासांचा भर सुद्धा विवेक आणि वैराग्यावर आहे आणि गीतेचा भर सुद्धा विवेक आणि वैराग्य. वैराग्य आलं पाहिजे आतून, आतून आलं पाहिजे. जबरदस्ती नाहीच, जबरदस्ती करायचंच नाही की ते मला नको, शो नाही करायचं त्याचा.
खावं असलं ना, खावंसं वाटलं ना जरूर खावं. काही बिघडत नाही त्याने. पण नाही मला ते मनात इच्छा दाबायची आणि बाहेर नाही करायचं. असं असता कामा नये. म्हणजे ढोंगीपणा, जबरदस्ती अध्यात्मामध्ये अजिबात करायची नाही. शांतपणाने अभ्यास करायचा. या जन्मी जेवढं होईल तेवढं होईल. राहिलेलं पुढच्या जन्मी करू. पण शांतपणाने, समाधानाने, आनंदाने अध्यात्म झालं पाहिजे. त्याच्यात आनंद मिळाला पाहिजे. जप झालं, समाधान मिळालं पाहिजे. किंवा झालं बा आज एवढं. तर काय व्रत करून ताण घेऊन करण्यात काही अर्थ नाही. पण विरक्ती यायला पाहिजे. विवेक आणि वैराग्य ह्या 2 गोष्टी अध्यात्मामध्ये अतिशय महत्वाच्या आहेत. त्यामुळे विवेक पाहिजे. आत्मानात्म वस्तू विवेक. टिकणारं काय आहे, न टिकणारं काय आहे, शाश्वत काय आहे, अशाश्वत काय आहे. शाश्वत जे असेल त्याच्याकडे लक्ष पाहिजे. अशाश्वत जे आहे ते तेवढ्यापुरतंच आहे असं समजून त्याच्याविषयी विरक्ती आली पाहिजे. आणि विरक्ती कशी आपोआप मनातून त्याच्याविषयी आसक्ती गेली पाहिजे आपली. जसं आता आपले कपडे जुने झाले की आपण म्हणतो की नाही की आता आपल्याला काही उपयोग नाही याचा. त्याच्याविषयी आपण विरक्ती घेतो. तसा इतर गोष्टींच्या बाबतीमध्ये आपल्याला विरक्ती प्राप्त व्हायला पाहिजे. ते तेवढी सोपी नाहीये. विरक्ती आणि विवेक ह्या दोन्ही गोष्टी अवघड. पण हळूहळू हे जो करतो अशा प्रकारे यज्ञ त्याला विरक्ती प्राप्त होते. मग तो जो एरा म्हणजे इतरांना विरक्ती माळ न घालीची. कोणाला जया संयमाग्नीची सेवा न घडायची. संयम पाळायला पाहिजे. संयमारूपी अग्नीमध्ये आपल्या इच्छा आकांक्षांचं हवन केलं पाहिजे. पण तो होत संयमाने होत. संयम हळूहळू सवय होते त्याची. आणि म्हणून ते चातुर्मासाची व्रत वगैरे ठेवण्यासाठी आहे. 4 महिने आपण संयम पाळतो तसं पुढे पण आपण संयम पाळायला पाहिजे. आता हल्ली कोणीच करत नाहीत. व्रतच करत नाहीत. व्रतवैकल्य हा भाग जवळजवळ धर्मातून आपल्या निघून गेले. हा ना. बिघडत काहीच नाही. हे बिघडत नाही. संयम जर नसेल तर विवेक वैराग्य काहीच येणार नाही. म्हणून संयमासाठी व्रतवैकल्य खूप व्रतवैकल्य दिली तेव्हा आपल्याकडे. सीतेने पुष्कळ व्रत केली. सीता जेव्हा वाल्मिकींच्या आश्रमात होती ना, तिचं बाळपण झाल्यानंतर मुलं झाली तिची. तशी मुलं मोठी होत गेली तशी ती एक व्रत करत व्रतस्थ राहिली कायम. राम भेटेपर्यंत, भूमीमध्ये जाईपर्यंत एक ना एक व्रत कुठलं तरी तिने घेतलं आणि ते व्रत ती करायची. व्रतस्थ राहिली. आता काही नको मला ह्या व्रताने शंकराची पूजा करणे किंवा मंदिरामध्ये झोपणे, सगळी सेवा करणे, व्रत घ्यायचंय आणि त्या व्रताप्रमाणे ते सगळं मागायचं. किंवा महर्षींची सेवा असेल किंवा आणि काही असेल. पण तिने पुष्कळ व्रत केली. आपल्या पुराणामध्ये खूप व्रत दिले. म्हणजे चांगल्या कर्मासाठी सुद्धा दिलेत. म्हणजे चांगला मुलगा व्हावा म्हणूनही व्रत आहे. अशी पण व्रत आहेत की जी काम्य आहेत. आपल्याला हवी असतील चांगल्या गोष्टी. समजा पैसा कमी पडत असेल घरी. मध्ये मला एक जणांचा फोन आला होता की ते आम्हाला पैसाच मिळत नाहीये म्हणाले, काय करू. म्हणून त्यांना श्रीसूक्ताची उपासना सांगितली. मग श्रीसूक्ताची उपासना करा, पौर्णिमेला अशी पूजा करा. तर हे काम्य व्रत आहेत. पण आवश्यक असतात ना. की नाही इतकी अडचण आली की त्यांचा संसार चालवणंच अवघड झालं. मग ही व्रत म्हणजे अशी पण व्रत आहेत की जी काम्य व्रत. पुराणामध्ये खूप व्रत दिले. पण हल्ली कोणी व्रतच करत नाही. व्रतवैकल्य पाळतच नाही. ते संयमच नाही. कुठलाच संयम नाहीये त्यांना. बोलायचा संयम नाही, वागायचा संयम नाही, काही धार्मिक कार्य करावं घरामध्ये म्हटलं तर त्याचा संयम नाही. पण हे करायला पाहिजे. व्रतवैकल्य सगळी करायला पाहिजे. म्हणून विरक्ती माळ न घालायची, जया संयमाग्नीची सेवा न घडायची. इतकं स्पष्ट लिहिलेलं असताना लोकांना कळत नाही. याची गंमत वाटते. त्यांनी लिहिलंय की नाही की अशा लोकांना विरक्ती माळ घालत नाही ज्यांना संयमाग्नीची सेवा घडत नाही. जे योगू यागू न करतीची जन्मले सांगते. काहीच नाही. जन्माला येऊन ज्यांना संयमरूपी अग्नीची सेवा घडत नाही, ज्यांच्या हातून योग आणि यज्ञ मुळीच होत नाही, त्या इतर लोकांना विरक्ती माळ घालत नाही. इतकं स्पष्ट ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे.
जया ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काय, म्हणून सांगो का वाई पंडकुमारा. म्हणजे इतकं तळमळून सांगतायत हे संत महात्मे, पण आपण त्याचं काही लक्षातच घेत नाही. तसं काय. एवं बहुविधा यज्ञ वितता ब्रह्मणो मुखे, ब्रह्माच्या मुखातून, ब्रह्मदेवाच्या मुखातून असे वेगवेगळे यज्ञांचं हे सगळे होणारे आहेत. यज्ञांचा विस्तार झालेला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या यज्ञातून, वेदातून विस्तार झाले. हे सगळे कसे आहेत? कर्मजान विद्धितान सर्वान. कर्मज आहेत, कर्मापासून जन्मलेले आहेत. एवं ज्ञात्वा विमोक्षसे, असे जाणल्याने तू संसार बंधनापासून मुक्त होशील. है ना. ते अशाप्रमाणे पुष्कळ प्रकारच्या यज्ञांचा ब्रह्माच्या मुखातून म्हणजे वेदातून, ब्रह्मदेवाच्या मुखातून वेद बाहेर पडले. वेदांमधून या अशा अनेक प्रकारच्या यज्ञांचा विस्तार झालेला आहे. हे सगळे यज्ञ कर्मापासून निर्माण होतात, असं जो जाणतो तो मुक्त होतो. छान आहे की नाही श्लोक? बघा, सगळा अस्पष्ट अर्थ आहे, याच्यामध्ये काय कुठे असं हे नाहीये, संदेह नाही कुठे. ऐसे बहुती परी अनेक, जे सांगितले तुझं काय याग, ते विस्तारून वेदेची सांग म्हणितले आती. म्हणजे आम्ही जे सांगितले तुला ते काय उगाच सांगितले नाही, तर वेदांच्या मध्ये हे सगळं चांगल्या प्रकारे विस्ताराने सांगितलेले आहे. परितेने विस्तारे काय करावे. आता इथं हा सगळा विस्तार तुला सांगण्याचं काही कारण नाही. यज्ञांचा हा जो विस्तार आहे हे सांगायचं काही कारण नाही. तात्पर्य असं समज की मागे सांगितलेले सगळे यज्ञ जे आहेत ते कसे आहेत, हेची कर्मसिद्ध जाणावी, कर्मापासून उत्पन्न होतात. येतुलेनी कर्मबंधू स्वभावे पावेल ना, सहजरित्या तुम्हाला कर्मबंधाची बाधा होणार नाही. हे सगळे यज्ञ समजले की कर्मबंधनापासून मुक्त होणार. म्हणजे आपला नित्य कर्म जे आहे ते सुद्धा एक यज्ञ म्हणून जर केलं तर ते कर्म आपल्याला बंधनकारक होणार नाही. अगदी साधा अर्थ त्याच्यातून घ्यायचा म्हटला तर आपण जे काही रोज करतो, स्वयंपाक असो, गाणी असो, नोकरी असो, धंदा असो, उद्योग असो, जे काही करतो ते सगळं जर कर्म म्हणून म्हणजे यज्ञ म्हणून जर केलं तर तुम्हाला ते बंधनकारक होणार नाही. खूप पूर्वी मी एक लेख लिहिला होता कर्म आणि यज्ञ यासंबंधी. पेपर वाचला होता एका सेमिनार मध्ये की गीतेतला कर्म, गीतेमध्ये सांगितलेलं यज्ञ हे कर्म कसं आहे आणि कर्म हा यज्ञ कसा होतो, असं त्या पेपरचा विषय होता. त्याच्यामध्ये हे सगळं लिहिलं होतं मी की कर्म हे यज्ञ स्वरूपाने जर केलं, आणि हेच पुरुष सूक्ताने सांगितलं की आपलं नित्यकर्म जे आहे ते यज्ञ म्हणून करा. नित्यकर्म हे यज्ञ म्हणून केलं की त्या कर्माचं बंधन लागणार नाही. मी केलं, कशासाठी केलं, मलाच का करावं लागलं, किंवा ते करत असताना एक वेगळ्या प्रकारची इन्व्हॉल्वमेंट जर असेल तर ते बंधनकारक होईल. पण ते यज्ञ म्हणून जर केलं मग त्याला पुढे तो निमित्त मात्र हो वगैरे बरंच काय काय सांगतो ना. पण बेसिक काय आहे त्याचं, एक जर आशय तुम्हाला सगळा काढून द्यायचा म्हटला तर नित्यकर्म हा एक यज्ञ आहे आणि हे यज्ञासाठी आपण सगळं कर्म करतो आहोत असं जर आपण समजलं तर आपल्याला कर्म बंधनकारक होणार नाही. हा साधा त्याच्या मागचा विषय आहे. पण तो आता सापडला तर आणेल, फार फार वर्ष झाली त्याला, तो पेपर लिहिलाय त्याला. गीतेमधला यज्ञ असा त्याचा विषय. तर ते यज्ञ म्हणजे कर्म आहे, कर्म कशा प्रकारे केलं असताना ते यज्ञ होतं असा त्याचा विषय होता सगळा. तर त्यामध्ये सगळं होतं की कर्मसिद्ध आहे, कर्म केल्याशिवाय यज्ञ होत नाही. आता तुम्हाला पैसा मिळवायचा, पैसा मिळवण्यासाठी तुम्हाला कर्म करावं लागतं. तुम्हाला जेवायचंय, जेवण करण्यासाठी तुम्हाला आधी कर्म करावं लागतं, स्वयंपाक करावा लागतो, मग तुम्हाला मिळतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी भावना कशी आहे की तुम्हाला आधी स्वतःला काहीतरी द्यावं लागतं, त्यातून दुसरं काहीतरी उत्पन्न होतं. मग तुम्ही जेव्हा 8 तास काम करता तेव्हा तुम्हाला त्याचा पगार मिळतो.
हे 8 तास दिले नाहीत तर तुम्हाला तो पगार मिळणार नाही. जो कोणी 8 तास कर्म करत नाही, नोकरी करत नाही, त्याला पगार मिळत नाही. पण जो 8 तास काम करतो त्याला पगार मिळतो. मग हे 8 तास देणं हा जर एक यज्ञ समजला आणि ते यज्ञफळ असं समजलं तर तुम्हाला हे कर्म तुमचं रोजचं बंधनकारक होणार नाही. म्हणजे हे नोकरीच्या बाबतीत जसं झालं तसं रोजच्या दैनंदिन आपण गृहिणी स्वयंपाक पाणी रोज करतो तर हे केल्याशिवाय तुम्हाला जेवायला मिळत नाही ना. तुम्ही केलंच नाही बाईकडून करून घ्या किंवा तुम्ही करा पण ते केल्याशिवाय कर्म केल्याशिवाय तुम्हाला फळ उपभोगता येत नाही. हे जर सिद्ध आहे आणि ही जर सृष्टीची अशी घडणच झालेली आहे. आता झाड लावलं झाड वाढवलं तर तुम्हाला फळ मिळतील. झाड तुम्ही लावलंच नाही आणि नुसते आंबे खायचे म्हटलं तर तुम्हाला आंबा मिळणार नाही. नोकरी करून पैसे मिळवून ते पैसे देऊन तुम्ही आंब्याची फळ घ्याल पण त्यासाठी तुम्हाला नोकरी करावी लागेल, द्यावे लागेल, पैसे द्यावे लागतील. त्यामुळे अशी सृष्टीची घडणच अशी आहे. ही पुरुष सूक्तामध्ये आणि नासदीय सूक्त जे आहे ना त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट जर तुम्हाला उपभोगायची असेल तर त्याच्या पाठीमागे कर्म हे असतं. तर मी जेवले माझं पोट भरलं तर त्याच्या पाठीमागे मी केलेलं असो, बाईने केलेलं असो किंवा कोणीतरी केलेलं असो त्याच्या पाठीमागे स्वयंपाकाचं कर्म घडलेलं असतं. मी पास झाले तर त्याच्या पाठीमागे मी अभ्यास केलेला आहे, पेपर लिहिलेला आहे, हे कर्म घडलेलं असतं. म्हणजे कुठलंही फळ येण्यापूर्वी त्या फळासाठी केलं जाणारं कर्म हे कर्म घडल्याशिवाय ते फळ येत नाही आणि कर्म केलं की फळ येतच. व्हाईस वर्सा आहे, दोन्ही पण आहे. तुम्ही नोकरी केली, महिनाभर व्यवस्थित गेला, महिन्याच्या शेवटी तुम्हाला पगार मिळणारच. नोकरी तुम्ही नाही केली, नाही गेला तर जेवढा तुम्ही काम केलंय तेवढेच तुम्हाला पैसे मिळणार. म्हणजे प्रत्येक गोष्ट या सृष्टीमधली इतकी नियमाने बांधलेली आहे की प्रत्येक गोष्टीसाठी कुठलं ना कुठलं तरी कर्म घडतच असतं. असं म्हणत असताना असे सृष्टीचा नियम असताना मी कर्म करणार नाही असं जर एखाद्याने म्हटलं तर त्याच्या हातून ते होणार आहे का? नाही होणार. त्यामुळे गीतेने असं काही सांगितलं नाही की तू हे कर्म करूच नको, कर्म संन्यास घे असं कुठेही म्हणलेलं नाही. कर्म फल संन्यास. फळ तुमचं काय येईल ते येईल. समजा आता तुम्ही 8 तास एखाद्या मोलकरणीने काम करणं, 8 तास एखाद्या ऑफिसरने काम करणं, 8 तास एखाद्या सुपर क्लास वन किंवा मंत्र्याने काम करणं, 8 तास एखाद्या पंतप्रधानाने काम करणं. प्रत्येकाला वेगवेगळे पैसे आहेत की नाही परतफेड. म्हणजे असं नाही की 8 तास काम मी केल्यानंतर मला तेवढाच पगार मिळतो आणि 8 तास पंतप्रधानाने काम केल्यावर त्याला तेवढाच पगार मिळतो. असं आहे का? तसं नाहीये. त्यामुळे कर्माचं फळ काय आहे हे त्या कर्माच्या सगळ्या एकूण व्यवहारावरती अवलंबून असतं. मग आपण काय व्यवहार केलाय हे हिशोब आपण कसा करायचा तर आपल्याला हा हिशोब करता येत नाही. म्हणून ते फळ कर्म करायचा अधिकार तुला आहे आणि कर्मफळाचा अधिकार तुला नाही. मा फलेषु असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. कर्माचं फळ जे आहे ते अशा प्रकारे. म्हणून कर्म जे आहे ते कर्म आपल्या हातून घडणारच आहे. कर्म घडणार नाही असं होणार नाही. कर्म घडल्यानंतर त्याचं फळ मिळणारच आहे. फळ मिळणार नाही असं नाही. पण ते कसं मिळणार, काय मिळणार, केव्हा मिळणार हे जेव्हा मिळायचं असेल तेव्हा आपण ते सोडून द्यायचं. पण असं जर तुम्ही करत राहिला आणि हा एक नित्य यज्ञ आहे असं समजलं तर हे कर्म बंधनकारक होणार नाही. म्हणजे आपल्याला वेगळी साधना करण्याची आवश्यकता नाही. आपण हे सगळं करत असताना हे ज्ञान जर आपल्या डोक्यामध्ये पक्क असेल तर त्याला जप करावा लागत नाही, त्याला देवाला जावं लागत नाही, त्याला देव मानावं लागत नाही, त्याला काही करावं लागत नाही तरी सुद्धा तो मुक्त होतो. पण त्याला मनाची इतकी पक्की बैठक जसा आराम
बुद्धीची मनाची इतकी पक्की बैठक त्याला असायला पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितले की हेची कर्मसिद्ध जाणावे. कर्मसिद्ध आहेत सगळे यज्ञ कर्मसिद्ध आहेत. कर्मानेच केले जातात. कर्माशिवाय यज्ञ होऊ शकत नाही. आणि यज्ञ ही देण्याची क्रिया आहे आणि यज्ञाला फळ हे आहेच. फळ प्रत्येक कर्माला आहे हे पक्क समजा. मा फलेषु कदाचन याचा अर्थ असा नाही की तुम्ही नुसतं फळाची अपेक्षा करू नका असं नाहीये. त्या कर्माचं जे काही फळ आहे ते तुम्हाला येणारच आहे. तुम्हाला वेगळं त्याच्याबद्दल विचार करण्याची गरज नाही असा त्याचा अर्थ आहे. कर्म करा पण कर्म तुम्ही किती चांगल्या प्रकारे केलंय आणि कुठल्या प्रकाराचं ते कर्म आहे आणि त्याला काय फळ आहे हे ठरलेलं आहे सृष्टीमध्ये. आता आंबा लावल्यानंतर तुम्हाला आंब्याचंच फळ येणार आहे हो. मग आता तुम्ही झाड कसं वाढवलंय, त्याला औषध पाणी वेळेवर केलंय का नाही, काय त्याच्यावरती फळं लहान येणार का मोठी येणार, मोहर जळालाय का नाही जळालाय, त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले त्याच्यावर लहान मोठं अवलंबून राहील. पण आंब्याला आंबा तर येणार, बरोबर की नाही. फार छान विषय आहे हा. कर्म आणि कर्माचं फळ किंवा कर्मसिद्ध यज्ञ हा कळायला पाहिजे. गीतेमधला हा जर यज्ञ कळाला ना आपल्याला तर अख्खी गीता कळाली असं समजा. की कर्मसिद्ध म्हणजे नेमकं काय आणि मग आपलं जीवन आणि आपण करत असलेलं कार्य याच्याशी ते ताडून बघायचं. पण आधी कळायला पाहिजे ना आपल्याला की हे आपण यज्ञ करतोय. कारण सृष्टीमध्ये सगळीकडे हा यज्ञ चालू आहे. सृष्टी यज्ञाशिवाय नाही. सृष्टीची रचनाच अशी आहे की रोजच काहीतरी घडतं आणि रोजच काहीतरी मोडतं आणि त्यासाठी प्रत्येकाने कर्म केलेलंच असतं. घडण्यासाठीही कर्म आहे, मोडण्यासाठीही कर्म आहे. त्यामुळे सगळे यज्ञ हे कर्मसिद्धच आहेत आणि त्या कर्माचं फळ हे ठरलेलंच आहे आणि त्या कर्माचं फळ हे प्रत्येकाला मिळतच असतं. फक्त ते कसं मिळणार आहे, कधी मिळणार आहे, काय मिळणार आहे हे ते कर्मविपाकावरती अवलंबून असतं. ते आपण सांगू शकत नाही की या जन्मामध्ये मिळेल की पुढच्या जन्मात मिळेल की 10 जन्मानंतर मिळणार आहे. म्हणून त्याचा विचार तुम्ही करू नका. कर्म करा, चांगल्या प्रकाराने करा, यज्ञ म्हणून करा, मग सगळं आपोआप तुमच्या ह्याच्याप्रमाणे होईल. हा एकदम पक्का करून घ्या हा विषय गीतेतला. म्हणजे मग गीता आपल्याला मग अर्जुनाचं युद्ध हे यज्ञ कसं होतं हे कळेल. अर्जुनाने जर युद्ध केलं ते कर्म केलं का यज्ञ केला, तर त्यांनी यज्ञ केला. तो कसा केला हे तुम्हाला याच्यावरून कळेल. म्हणून सगळे यज्ञ जे आहेत ना सगळे कर्मसिद्ध आहेत. म्हणून स्वयंपाक करताना अमुक करताना आपण जे सगळा नैवेद्य म्हणतो की नाही, नैवेद्याची प्रथा आपल्याकडे तेवढ्यासाठी पाडली की सगळा स्वयंपाक करता तुम्ही तो देवाला अर्पण करा, म्हणजे तो यज्ञ झाला आणि राहिलेलं तुम्ही खा. ते सगळं म्हणजे आपण काय घेतलं, यज्ञ अवशिष्ट जे आहे त्याचा आपण उपभोग घेतला. मग आपल्याला त्याची बाधा नाही. सगळे आपल्याकडे विचार हे सगळे त्यांनी तसेच धर्मामध्ये मांडलेले आहेत. हे सगळं आपल्याकडे यावं म्हणून. पण अलीकडे कुणीही रीतीभातीप्रमाणे वागत नाही, वागायची कोणाची इच्छा नाही. नवीन मुलींना सांगितलं तर त्यांना ते पटत नाही. त्यांना इतकी मोठी खोलीच नाहीये विचारांची, अजिबात विचाराची खोली नाही. मी किती मुली आता बघते आमच्या सुनांच्यामुळे मला सगळ्या ह्या मुली माहिती आहेत अलीकडे वागणाऱ्या ज्या सोपान गृहिणी आहेत. नोकरी करून असोत किंवा काही असोत, मुलं बाळा असून संसार करणाऱ्या कोणालाही विचारांची खोली नाही. समजून सांगायचं म्हटलं तरी अवघड आहे, कारण त्यांना एबीसीडी पण माहिती नाही. त्यातनं काय समजून सांगणार त्यांना. काही माहिती असेल, काही थोडेसे संस्कार असतील तर काहीतरी कळेल ना, पण तेही नाही.